डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. नमस्कार. आज आपण जे इथे जमलेलो आहोत ते फक्त स्मरण दिवस साजरा करायला नाही, तर भारताच्या महान परिवर्तनकर्त्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यासाठी. 6 डिसेंबर हा तसा दुःखाचा दिवस, पण तो दुःखाचा नसून संघर्षाचा, प्रेरणेचा आणि जागृतीचा दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपलं संपूर्ण आयुष्य सामाजिक न्याय, मानवता आणि समानतेच्या लढ्यासाठी अर्पण केलं. अस्पृश्यता, जातीय भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी ज्या प्रकारे आवाज उठवला, त्यांनी संपूर्ण जगाला भारतातील एका वर्गाची वेदना जाणून करून दिली. त्यांनी म्हटले, शिक्षण हेच सर्वोत्तम शस्त्र आहे. आज आपण चैत्यभूमीवर इथे उभे आहोत कारण त्यांनी दिलेलं शस्त्र, शिक्षण, विचार आणि आत्मविश्वास आम्ही वापरत आहोत. त्यांच्या विचाराने कोट्यावधी लोकांच्या आयुष्यामध्ये क्रांती घडलं, परिवर्तन घडले. त्यांनी दिलेले 3 शब्द, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ती फक्त घोषणा नाही, तर जीवन जगण्याची एक दिशा त्यांनी आपल्याला दिली होती. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला समान अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय अशा गोष्टी मिळवून द्या. आज परिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया. बाबासाहेबांनी दिलेला सामाजिक आदर्शाची आपण जाणीव ठेवलेली आहेत का? त्याप्रमाणे समाज निर्मिती करतो आहोत का? उत्तर जर हो असेल तर ती परंपरा आपण पुढे नेऊया, आणि जर नसेल तर आपण शिक्षण घेऊया, स्वाभिमान जाऊया, मानवतेची मशाल पुढे येऊन जाऊया. आज चैत्यभूमीवर आपण एक संकल्प करूया, जात नाही तर मानवत्व, अज्ञान नाही तर ज्ञान, द्वेष नाही तर बंधुता. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून मी एवढंच म्हणेन, जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद.